आता बातम्या पाहूयात विस्ताराने। कांदिवलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण झालेली आहे। फटाके फोडल्याने 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आहे। मनीष झा असं मारहाण झालेल्या मुलाचं नाव आहे। मनीष झासह त्याच्या मित्रावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। आपल्यासोबत गोपाळ शेट्टी हे फोन लाईनवरून जोडलेले आहेत। कांदिवलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण झाल्याची माहिती फटाके फोडल्याने या टोळक्यांकडून मारहाण केली गेली आहे। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो नीलम बोल। जी नक्की आपण पाहतो या ठिकाणी 4 ते 5 जणांच्या टोळक्यांकडून या ठिकाणी मारहाण केली गेलेली आहे। फटाके फोडल्याचं कारण सांगत। हो हा झाला म्हणून आमचा दिनेश झाला म्हणून कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा बोरिवलीचा आणि महावीर नगरला एक घटना घडली। तो एकटा होता आणि समोर 4-5 लोक दारू वगैरे पियाले होते। त्या डोक्यावर दगड घातला आणि 7-8 टक्के पडले। त्याने नाकाचा नळी तुटली थोडी। हॉस्पिटल में ऍडमिट केला आणि आमचे आमदार संजय उपाध्याय भी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले होते। पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे करून 3-4 लोकांना अटक केलंय। जी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतो या ठिकाणी कांदिवलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण झालेली आहे। 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून मारहाण झाल्याची माहिती फटाके फोडल्याने या ठिकाणी 4 ते 5 जणांच्या टोळक्याने ही मारहाण केली गेली आहे। मनीष झा असं मारहाण झालेल्या मुलाचं नाव आहे। याची माहिती मिळताच भाजप नेते गोपाळ शेट्टी आणि भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी त्याला फिनिक्स रुग्णालयामध्ये दाखल केले। दिवाळीत रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती। मारहाण प्रकरणी कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मनीष झा त्याच्या मित्रावर सुद्धा हल्ला केल्याचा हा व्हिडिओ आता सध्या समोर येतोय। याची माहिती मिळताच भाजप नेते गोपाळ शेट्टी आणि भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी त्याला फिनिक्स रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे। दिवाळीत रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे। फटाके फोडल्याने 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून ही मारहाण केली गेली आहे। कांदिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण झालेली आहे। ही घटना समजताच भाजप नेते गोपाळ शेट्टी आणि भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी त्याला फिनिक्स रुग्णालयामध्ये दाखल केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।